नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे कर्जमाफीबद्दल. तर आता जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्पीय घोषणा या ठिकाणी करणार आहेत आणि या अर्थसंकल्पीय घोषणामध्ये 35,000 कोटी रुपयाची जी आहे कर्जमाफीसाठी लागणारी जी रक्कम आहे ती या ठिकाणी मंजूर करणार आहेत. परंतु यामधील जे आहे काही शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही. तसेच नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी मोठी खुशखबर या ठिकाणी या अर्थसंकल्पामध्ये सांगणार आहेत. तर याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे जे आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, की नेमकी कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि नियमित शेतकरी कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता प्रोत्साहन अनुदान मिळणार का? याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. कर्जबाजारीपणामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकरी कर्ज निवारण योजना आणण्याच्या तयारीमध्ये आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी अंदाजे 35,000 कोटी रुपयांची तरतूद आवश्यक असल्याचे समोर आले असून राज्याच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. ही योजना केवळ तात्पुरती कर्जमाफी न राहता शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी सक्षमीकरणासाठी जे आहे कर्ज निवारण या स्वरूपामध्ये राबवली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजे कर्ज निवारण ही योजना या ठिकाणी राबवण्यात येणार आहे आणि या योजनेसाठी जे आहे 35,000 कोटी रुपयाची या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच राज्यातील अल्पभूधारक, कष्टकरी आणि वारंवार नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या थकीत कर्जासाठी सुमारे 20,000 कोटी रुपयाची तरतूद केली जाणार असल्याची शक्यता या ठिकाणी समोर येत आहे. म्हणजे आता जे कर्जमाफीसाठी जे आहे थकीत जे कर्जदार शेतकरी आहे यांची जी कर्जमाफी होणार आहे यासाठी जे आहे 20,000 कोटी रुपयाची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्या प्रामाणिक शेतकऱ्यांनी 2021 ते 2025 या कालावधीमध्ये कर्जाची नियमित परतफेड केली आहे त्यांना प्रोत्साहन म्हणून 20,000 कोटी रुपयेपर्यंतचा निधी दिला जाणार असल्याची शक्यता आहे. म्हणजे 20,000 कोटी रुपयाची निधी ज्या ठिकाणी जे नियमित कर्जदार शेतकरी आहे म्हणजे 2021 पासून ते 2025 पर्यंतचे जे नियमित कर्जदार जे कर्ज भरतात, नियमित कर्जदार फेडणारे जे शेतकरी आहेत त्यांना जे आता 20,000 कोटी रुपयाची या ठिकाणी रक्कम मंजूर करण्यात येणार आहे आणि ही निधी जी आहे त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल. यापूर्वी नियमित कर्जदार शेतकऱ्यांना जे आहे 50,000 रुपयाचे प्रोत्साहन अनुदान दिले होते. जी मागची जी कर्जमाफी झाली होती त्या कर्जमाफीमध्ये जे आहे 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिले होते. तर आता यामध्ये किती अनुदान देते सरकार यावर आता या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला कळेल. धर्तीवर आता पुन्हा एकदा मदतीचा हात सरकारने या ठिकाणी दिलेला आहे. समितीकडून अभ्यास या ठिकाणी सुरू आहे. या योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी सेवानिवृत्त मुख्य सचिव आणि मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीने राज्यातील सर्व जिल्हा बँका, सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकेकडून 30 जून 2025 पर्यंत या थकबाकीदार कर्जाची आणि सप्टेंबर 2025 पर्यंतच्या वसुलाची सविस्तर माहिती या ठिकाणी संकलित केली आहे. म्हणजे जे 2000 जे सहकारी बँक आहेत म्हणजे ज्या बँकेने तुम्ही कर्ज घेतलेलं आहे त्या सर्व बँकेने जे आहे तुमच्याकडून कागदपत्रे मागितले असेल ते कागदपत्रे तुम्ही त्या बँकेला दिले असेल याची सगळी माहिती सध्या गोळा करण्याचं काम जे या ठिकाणी सुरू झालेलं आहे. जर तुम्ही आतापर्यंत जर कर्जमाफीसाठी कोणतीही कागदपत्रे जर आज बँकेला दिली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर जे आहे बँकेला आपली कागदपत्रे द्यावी, नाहीतर तुमची कर्जमाफी होणार नाही. तर शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाची मूळ कारणे शोधून त्यावर ठोस उपाययोजना सुचवण्याचे काम ही समिती करत असून सध्या आकडेमोड आणि निष्कर्षावर अंतिम चर्चा सुरू आहे. गरजूंनाच या ठिकाणी फायदा होणार आहे. म्हणजे जी कर्जमाफी होणार आहे ही फक्त गरजू शेतकऱ्यांचीच होणार आहे. यामधील जे काही शेतकरी या ठिकाणी या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही. नोव्हेंबर 2025मध्ये बच्चू कडू आणि राजू शेट्टी आणि अजित नवले यांच्यासारख्या शेतकरी नेत्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर सरकारने 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर
23 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या कर्जमाफीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. या योजनेत केवळ खऱ्या गरजू आणि गरीब शेतकऱ्यांचे स्थान मिळेल याची जबाबदारी सरकार घेत असून श्रीमंत शेतकरी आणि कर्जदारांना यातून वगळले जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजे जे करदाते आहे, म्हणजे जे कर भरणारे आणि श्रीमंत जे शेतकरी आहे, या शेतकऱ्यांना जे आहे या कर्जमाफी मिळणार नाही. या कर्जमाफीमधून त्यांना या ठिकाणी वगळण्यात येणार आहे. ही जी अर्थसंकल्प सादर करणार आहेत, ही अर्थसंकल्प जे आहे 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्प सुरू होईल. त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे आहे कर्जमाफीची या ठिकाणी जो निधी आहे तो निधी या ठिकाणी मंजूर करण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. हा जो निधी आहे 2 टप्प्यामध्ये जे थकीत जे आहे शेतकरी त्यांच्यासाठी वर्ग केला जाईल काही, आणि काही निधी जे आहे जे नियमित कर्जदार भरणारे जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी हा निधी या ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे, तुम्ही नेमकी कोणते शेतकरी आहात, नियमित कर्जदार भरणारे किंवा कर्ज थकीत शेतकरी आहेत, तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. तर आम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.